शिक्षण हे नको होतं, मान्य नव्हतं. आणि त्या काळामध्ये जे लग्नाची पद्धत होती, विवाह करण्याची पद्धत होती, ही बाल पद्धत होती. मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली की तिच्या बेबीलाच कुंकू लावलं जायचं, अशी वाईट प्रथा त्या काळामध्ये होते. आणि मुलांनो, त्याच प्रथेमध्ये सावित्रीबाई फुलेचं लग्न अवघ्या 9 वर्षामध्ये झालेलं आहे. 9 वर्ष म्हणजे 3री 4थीचं वय. मुलांनो, 3री 4थीचे जे लेकरं आहेत त्या काळामध्ये लग्न व्हायचं. त्या लेकरांना काय कळायचं? आणि ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस महात्मा फुले ज्यांच्याशी लग्न झालं सावित्रीबाईचे, त्यांचं वय होतं फक्त 12 वर्ष. सावित्रीबाई फुले लग्न झाल्यानंतर नवऱ्यांच्या घरी गेल्या. सावित्रीबाईला शिक्षणाचा काहीच गंध नव्हता. ज्योतिबा फुल्यांनी एवढी साथ दिली की धूळपाटीवर सावित्रीबाईला शिक्षणाचं कार्य सुरू केलं. आता तुम्ही म्हणाल धूळपाटी म्हणजे काय? मुलांना, आजही तुम्ही आदिवासी भागामध्ये जर गेलात, गडचिरोली या भागामध्ये जर गेलात, हे जे आता आपल्या बाजूला फपुटा आहे त्याला एकदम साफ केला जातो, त्याच्यामध्ये आपण रेषा मारून खेळतो बघा, त्याला म्हणायचं धूळपाटी. त्याला काय म्हणायचं? धूळपाटी. त्या धूळपाटीवर तुमचं लक्ष पाहिजे बरं का, मी तुम्हाला अधूनमधून प्रश्न विचार. त्या धूळपाटीवर या सावित्रीबाईचं शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली. मुलांनो, सावित्रीबाई शिक्षित झाली आणि त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी एक वसा हाती घेतला. आपल्या देशाची प्रगती करायची असेल तर आपले सगळे लेकरं, मुलं, बाळ, स्त्री, पुरुष सगळे शिकले पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, एक 1848 साली भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. मुलांनो, लक्ष द्या इकडं. मुलींची शाळा कशी सुरू केली तुम्हाला सांगतो. लहान लहान मुलांना शाळेमध्ये पालक कशी देऊन सोडायचे? मुलींना पोत्यामध्ये घालायचे. कुठं घालायचे? पोत्यामध्ये घालायचे आणि खांद्यावर नेऊन त्या मुलींना शाळेत नेऊन सोडून यायचे. आता लेकरांना एक ठीक आहे, आता शिक्षकाला पोत्यात घालायचं का? मग आता सावित्रीबाई, अहो मुली स्त्रियांचं त्या काळामध्ये चूल आणि मूल ही पद्धत होती. त्या काळामध्ये स्त्रियाला बाहेर निघायला परवानगी नव्हती. अशा परिस्थितीमध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी घराच्या बाहेर निघाल्या. अक्षरशः त्यांनी निघते वेळेस आपल्या बॅग मध्ये 2 साड्या घेऊन जायच्या. किती साड्या? त्याचं लक्ष नाही बघा. किती साड्या घेऊन जायच्या? कशाला घेऊन जायच्या मी ते सांगतो. मुलांनो, ज्यावेळेस शाळेत जात असताना ज्या लोकांना हे शिक्षण मान्य नव्हतं ते लोक काय करायचे, सावित्रीबाई फुलेच्या अंगावर चिखल, माती, दगड, धोंडी मारायची, शेण मारायचे. किती वाईट परिस्थिती. परंतु सावित्रीबाई मनातल्या मनात विचार करायच्या, अरे कपडे बदलता येतात परंतु विचार बदलता येणार नाही. काय त्यावेळेची खंत त्यांच्या जीवाला वाटली अशी. ते शाळेत यायच्या, साडी शेणानं भरलेली असायची आणि ते साडी बदल करून परत लेकरांच्या समोर यायचं आणि लेकरांना शिकवायचं. परत घरी जाताना परत चिखल, माती, शेण त्याच्यावर फेकलं जायचं. कधी खचून गेले नाही मुलांना. अशा परिस्थितीत देखील त्यांनी लेकरांचा ध्यास आणि सुशिक्षित त्यांनी त्या काळामध्ये केलेला आहे. मुलांना, तेच आज प्रत्येक आपण जर कुठल्याही ऑफिस मध्ये जर गेलात तर स्त्री आपल्याला पाहायला मिळेल. अहो एवढंच काय, आज आपण लातूर जिल्ह्याच्या कलेक्टर महिला आहेत, आपल्या राष्ट्रपती महिला आहेत, आपल्या भारताचं अर्थ खातं महिलांकडे आहे. अहो एवढंच कशाला, आपल्या शाळेमध्ये 75 ते 80% महिला आहेत, पुरुष आम्ही किती 20% आहात. हे सगळं रूप कशामुळे आले तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमुळे. मुलांनो, मुलांना शिक्षण देणं हे त्या काळामध्ये सांगितलेलं आज साक्षात झालेलं आहे. आलं का लक्षात? बरंच त्यांचं जे कर्तव्य आहे. एवढंच नाही, केश पवन सारखे बालविवाह बंद याबद्दल तर त्यांनी पुढाकार घेतलाच. एखाद्या स्त्रीचा जर नवरा मेला तर काय करायचं, स्त्रीला सती घालायचं. म्हणजे नवरा मेला की लगेच स्त्रीला देखील काय करायचं, मारण्याची पद्धत होती. ही पद्धत त्यांनी सुद्धा बंद केली. एवढंच नाही, जर ज्या पत्नीचा नवरा मेलेला आहे, पती मेलेला आहे, त्याचे केस कापले जायचे.
अहो, स्त्रियांचं सौंदर्य म्हणजे केस आहे आणि केस कापलं जायचं आणि गावामध्ये फिरवलं जायचं. अशा प्रकारच्या घाण ज्या घनिष्ठ प्रथा होत्या हे बंद करण्याचं काम कुणी केलं असेल तर सावित्रीबाई फुलेनं केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं त्याला खांद्याला खांदा देणारे जर कोण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले होते. अहो, त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली या दोघांनी निर्माण केली. आपल्याला लागलेल्या ज्या घनिष्ठ जे घाण सवयी आहेत काढून टाकण्याचं कार्य याने केलेलं आहे. आणि विशेष सांगतो, शेवटचा मुद्दा, पुण्यासारख्या ठिकाणी प्लेगची साथ आली. मुलांनो, प्लेग हा उंदरापासून होणारा रोग होता. असा प्लेगचा गड्डा यायचा. अजून सुद्धा आजोबा पंजोबा जर घरी असतील तर ते सांगतात बघा, ते समोरचे बोलायला लागलेत बघा, बेटे बेटे सांगता प्लेग माहिती आहे तुम्हाला? जसं आपल्याकडे कालपुरा रोग आता बघा 2019-20 ला कोणता रोग आता? कोरोना नावाची महामारी आली. मुलांनो, किती भीती वाटलं ते. आपण एखाद्या गल्लीतलं कोणी जर मेलं तर लगेच आपण घाबरून चाललो. आता कुणाचा नंबर लागते की ही स्थिती झाली. प्लेगची स्थिती त्याच्याहून भयानक होती. का? एवढं विज्ञान पुढे गेलेलं नव्हतं. त्या प्लेगच्या साथीमध्ये काकेत गड्डे आले की दुसऱ्या दिवशी एका तासाला ते आउट व्हायचं. दवाखाने एवढे प्रगत नव्हते. आणि मुलांनो, अक्षरशः एकाची माती करून आले की दुसरं घरात मरायचं. अशा अवस्थेत सुद्धा त्या काळामध्ये 2-2 हजार रोटी आणि पिठलं म्हणजे जनतेला वाटण्याचं काम कोण केलं असेल तर सावित्रीबाई फुलेनं केलेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि अशाच मदत करण्यामध्ये 1897 ला सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशा महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं निधन झालं. मुलांनो, घेण्याजोगं भरपूर आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आपण इथे एवढं थांबणार आहे.